शेंगदाणे निवडून. तू लोणचं कशी घालते? लोणचं का? मी मोहरीची डाळ, लसूण, मिरची एकत्र कुटून घेते. मोहरीची डाळ, खार बनवून घ्यायचा आणि रात्रभर राहू देते अशा थोड्या पसरून. थोडं कोरडे झाल्या का कोरडे झाल्या का खार थंड होऊ देते. करून 2 तास 3 तास तरी थंड होऊ द्यायचं खार घेऊन लोणचं पहिली पण. मी असं मीठ नाही टाकीत, ते खारातच मीठ टाकतो आम्ही. नाही असं मीठ आहे काय का कापल्यावर आहे ना, असं मीठ टाकायचं. म्हणजे या मिठाने काय होतं, आवडत असं आवडतं, लोणचं खराब होत नाही. आणि आता हे आपण कापलंय ना, मग हे मीठ हळद टाकल्यावर काय होतं, जे पाणी असतं ना, जे आंबट पाणी ते सगळं निघून जातं. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा म्हणजे याचं पाणी ते फेकून द्यायचं काढून. हा का? नाही, मी हे कापेल काय आहे ना, फडक्याने चांगल्या पुसून रात्रभर वाळत घालते कपडे. नाही ऐक, तसं नाही करायचं. आता काय का कापल्या ना आपण, तर आता याच्यात मी मीठ टाकलं. मग आता ही हळद टाकून द्यायची. अशी हळद टाकली का आणि असं कालवून द्यायचं. आणि असं कालवलं का मग असं धुड्यात बांधून ठेवायचं रात्रभर. रात्रभर धुड्यात बांधलं का एका चाळणीत ठेवून असं बांधून असं बांधून असं बांधलं का चाळणी घ्यायची आणि एक भगोनं घ्यायचं, एक पातेलं घ्यायचं. पातेलं घेतलं का मग असं समजा पातेलं असं जरी ठेवून दिलं, असं रात्रभर असं ठेवलं का मग आपण जेव्हा खार करू ना, मग तेव्हा मोकळ्या पसरून पसरवून द्यायचे आणि ते पाणी फेकून द्यायचं. त्याच्यात पाणी राहतं ते फेकून द्यायचं. लय लय पाणी निघतं. हा. मी म्हणजे मागच्या वर्षी तशाच केलं ना, किती मोठं पाणी निघलं होतं. सगळं म्हणजे आंबट पाणी निघून जातं. ते आपण मीठ हळद टाकतो ना, त्याच्याने आंबट, आणि त्याच्याने काय होतं, लोणचं खराब होत नाही. माझं दरवर्षी लोणचं खराब व्हायचं, म्हणजे आम्हाला असं खायला सुद्धा भेटत नव्हतं. 1-2 महिने झाले का लगेच लोणच्याला बुरा किंवा खराब असा वास मारायचा. दरवर्षी आम्ही फेकून द्यायचो. आणि मी मग 1 वर्ष असंच त्या आजीला विचारलं, ती एक आजी भेटली. मग त्या आजीला म्हणलं आमचं दरवर्षी लोणचं खराब होतं, काय करायचं. मग त्या आजीनं सांगितलं, तेव्हा मी लोणचंच करत होते. मग आता याला कैऱ्या तू कापशील ना म्हणे, तर रात्रभर मीठ हळद लावायची, म्हणजे ते पाणी निघून जाईल. लोणचं तू 12 महिने तसं आणि तेल भरपूर टाकायचं. आता खारामध्ये पण मीठ हे टाकशील ना खारात, मग सगळं तो आपला मसाला तो वेगळाच राहतो ना. आता हे सगळं फेकल्यावर जाईल वाटतं हे टाक. मग आता हे मिठाचं पाणी ते आंबट आणि ते सगळं ते पाणी निघून जाईल. नाही लोणचं खराब नाही. आणि कपड्याने पूर्ण कपड्याने पुसल्या का सगळ्या फोडल्यावर? हा, पुसल्या म्हणजे आपण जेव्हा कापतो ना तेव्हा साफ करून ठेवून द्यायच्या. नाही, मी धुवून कोरड्या व्हायला ठेवते. कोरड्या झाल्यावर त्या फोडायच्या, फोडल्यावर त्या अशा कोरड्या कपड्याने पूर्ण पुसायच्या चांगल्या. ते फोडताना घाण लटकेल राहते. पुसल्या का ते मी अशा कपड्यावर वाळत घालते रात्रभर. तसंच आम्ही बी तसंच आणि करायचं. खार करून तो खार पण रात्रभर गार होऊ देते. पूर्ण गार झाला का मग लोणच्याच्या बरणीला याची वाफ देते, लसणाची. आणि ती वाफ देऊन ती 1-2 तास ती बरणी पण थंड होऊ देते, खार पण थंड होऊ देते. ते कैऱ्या पण पूर्ण अशा हवेत सुकल्यासारख्या होत्या, रस मरून जातो त्याचा. आणि मग काढून भरून देते.
लोणचं खराब नाही होत. नाही होत. नाही बाई, आमचं तर दरवर्षी खराब व्हायचं. तरी आमच्या ह्याच्यात किती हवा येते घरात, तरी आमचं दरवर्षी म्हणजे. आणि एक वर्ष काय केलं, हे कोणाचं तरी ऐकून आले, काय वाळवून घ्यायच्या. पूर्ण नाही वाळू द्यायच्या, फक्त हा. 1-2 तास. एक नाही ना, हे म्हणजे काय वाळवून अशा दळदार असल्यावर आहे ना वाळतच नाही ते. आमच्या मग भरपूर वाळून गेल्या. त्या कैऱ्या पण कशा असतील त्याला नाही, दळच थांब नसन, ना, जाड का नाही, पातळ त्या कातळ वाळ्या 2 दिवस वाळ्या, म्हणजे हार करायला टाइमच लागला. त्या 2 दिवस वाळ्या कडक झाल्या. आणि लोणचं म्हणजे ते वाळ्या आपल्याला असं वाटलं ते मुरून जाईल, नरम होईल नंतर, पण कशाचं कडकच्या कडक. आमची लोणचीची बरं फुलच्या फुलच बरी. मग ते भैया लोक नव्हते का लीला आणि ते, त्यांना देऊन दिलं. मग त्या पोरास्वरांनी घेतलं फेकून खा. दिलं त्यांनी बांधावं, तिडं बांधावं फेकून दिलं बरणी सगळं. खाल्लं नाही का? आमच्या इडं पण सोनीनं आणलं तर साखर टाकली, त्याच्यात तेल टाकलं, ते नरम व्हायसाठी पाक आणि नरम होईल वा. नाहीच खाल्लं ते एवढी अर्धा किलो साखर टाकून फेकून दिलं. मग तसंच खोकला यायचं ते साखर टाकल्यामुळं जास्त. हा, मग ते असंच मग ते बाई कडकच्या कडक मग ते फेकून दिलं, खाल्लं. सोनीनं फेकून दिलं आणि ते भैया लोकांनी पण फेकलं. ते बांधाव फेकेल होतं ना, वावरात फेकेल होतं, तिकडं कापूस याचायला लागले. मी ना पाहिलं ते फेकेल. बरणी सगळं, बरणी गेली होती प्लास्टिकची ना, बरणी सगळं वावरात फेकून दिलं ते. एकदम कडक होतं ना ते, म्हणजे असं दळदार असलं तरच खायला बरं वाटतं. हा, ते चावत पण नव्हतं, एवढं कडक होतं. त्याला पाणी गळतंय पाय. झालं लागलं गाळायला सुरू. हा, आणि यानेच त्या सुकत घातल्या त्यानं ते पाणी गळलं नसतं. नाही, नुसतं सुकले ते पाणी त्यानंच राहिलं असतं. आपण काय एवढं सुकवतो का त्याला? अशा कैऱ्याचं करावं लागतं वाटतं तसं. नाही, प्रत्येक काय रेंच करायचं असं. असं का? हा, म्हणजे लोणचं खराब होत नाही, जास्त आंबट पण लागत. पण ते आजीचे आंबे असेची मला बरं झाली ही माहिती मिळाली, कारण मला बी करावंच लागेल. असेचे कलनीच आंबे. मग असंच करायचं. अशीच करेल. अशाने ना लोणचं मस्त बी राहतं. नाही तर दरवर्षी तिचं लोणचं इतकं भारी लोणचं आहे. मला म्हणे घेऊन जाय म्हणे, एवढा मोठा डबा भरून दिला ना, लय भारी. असं वास येतो नुसतं लोणच्याची बरणी घरात आणल्याबरोबर, सगळ्या घरात वास येतो. अजून जसं ना तसं आहे तिचं. आपण हॉटेलमधून आणतो ना बरणी तसंच, पण त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी चव बनवायची. म्हणजे ते आंब्याच्या कैऱ्याच तशा आहे, चव लागते घरच्या आंब्याचं. म्हणजे ते लोणच्याचेच झाडं तयार करेल तिने. 2 झाडं आहे, पण एका झाडाला 300 कैऱ्या. हा, मोजून हा, जेवढे मोजता आले तेवढं मोजलं मी. बापरे. तिकडे लाकडं आणायला गेले होते ना, म्हणजे जेवढं म्हणजे मला मोजता येईल अंदाजे तरी 300 पर्यंत मोजता आल्या. पुढं काय मोजता येईना, पण जास्त असतील 300 पेक्षा. असेच आंबे कलमीचे सगळे. आणि इकडच्या झाडाचे थोडे असे बारीकले, पण भारी येते. लय आंबट लोणचेचे आंबे. चला आता करते बाई तयार. हा, उकळून घे.